नमस्कार. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाचं दुसरं सत्र म्हणजे व्याख्यान सत्र. आजच्या या व्याख्यान सत्राची सुरुवात करणार आहेत विश्वास गांगुर्डे सर, माजी आमदार. पण केवळ माजी आमदार हीच त्यांची ओळख नसून ज्येष्ठ साहित्यिक म्हणून ते पुणेकरांना प्रसिद्ध आहेत. विविधांगी साहित्याचं लेखन आणि सामाजिकतेचे भान असलेले गांगुर्डे सर आज समरसता परिषदेच्या निमित्ताने आपले विचार प्रगट करतील. नमस्कार. मी विश्वास गांगुर्डे. आज 6 डिसेंबर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. त्यांच्या रूपानं खरं म्हणजे दलित, शोषित, वंचित, उपेक्षित अशा सर्वांचा उद्धार करता आज हरपला. त्यांनी युगानयुगे माणुसकीच्या सामान्य हक्कालाही मुकलेल्या या समाज घटकांमध्ये स्वत्वाची आणि स्वाभिमानाची ज्योत पेटवली. त्यांना अन्याय करणारा जितका दोषी असतो तितकाच अन्याय सहन करणाराही दोषी आहे याची जाणीव त्या समाजाला करून दिली. आणि गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो स्वाभिमानाने उभा राहील, हे वाक्य ते बोलले. मात्र त्यांनी केवळ दलितांचा उद्धार करता एवढीच भूमिका बजावली नाही, तर हिंदुस्थानातील सर्वच जनतेचा विचार करून शेती, शेतकरी, पाण्याचं नियोजन, ऊर्जेबाबतचं धोरण, कामगार, आदिवासी, महिला, शिक्षण, भाषावार प्रांतरचना, भारताची राज्यघटना, आर्थिक नियोजन, लोकसंख्या नियंत्रण, साहित्य, विविध धर्म अशा मनुष्याबद्दलच्या सर्वंकष विविध विषयांवर मूलभूत चिंतन केलं होतं. बाबासाहेब अत्यंत बुद्धिमान होते. त्यामुळेच मुंबई विद्यापीठातून BA झाल्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन MA, MSc, PhD, DSc, LLD, DLiT अशा अनेक उच्च पदव्या प्राप्त केल्या. आणि विशेष म्हणजे या उच्च पदव्या प्राप्त करताना प्रत्येक पदवीसाठी त्यांनी मूलभूत विचार करणारे प्रबंध सादर केले होते. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, धर्मशास्त्र, तत्वज्ञान, नीतिशास्त्र, व्यवस्थापन आणि प्रशासन अशा सर्व म्हणण्यापेक्षा अनेक शास्त्रांवर त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं. आणि त्यात उच्च विद्या विभूषित झाल्यानंतर त्यांनी जर ठरवलं असतं तर परदेशात राहून करोडो रुपये कमावू शकले असते ते. परंतु त्यावर ठोकर मारून मला माझ्या देशवासियांसाठी माझं जीवन समर्पित करायचंय असा विचार करून या देशातल्या प्रामुख्याने तळागाळातल्या समाज घटकांच्या उत्थानासाठी त्यांनी कार्य केलं. त्यांच्या प्रचंड अभ्यासातून आणि प्रत्यक्ष अनुभवातून त्यांनी जाणलं की आपल्या देशात वसुधैव कुटुंबकम सारखे महान तत्वज्ञान मानलं जातं. सारी पृथ्वी हे आपलं कुटुंब आहे असं समजून मुंग्यांना साखर अर्पण केली जाते, कुत्र्या मांजरांना अंगाखांद्यावर खेळवलं जातं, गाईला पवित्र मानून तिची एवढंच नव्हे तर बैलाची पण पूजा केली जाते. ज्याच्या दंशानं
आपल्याला मृत्यूशिवाय दुसरं काही मिळूच शकत नाही अशा नागोबाचीही पूजा केली जाते. वृक्ष आणि नदी ही सुद्धा पूजनीय मानले जातात. परंतु असं जरी असलं तरी आपल्यासारखेच मानव असलेल्या अस्पृश्य समजल्या गेलेल्या समाज घटकांना मात्र साधी माणुसकीची ही वागणूक दिली जात नाही. त्यांची सावली सुद्धा वर्ज्य मानली जाते. त्यांना गावच्या विशीबाहेर ठेवण्यात येतं. देवाच्या दर्शनापासून, शाळेतल्या शिक्षणापासून, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात येतं. डॉक्टर बाबासाहेबांच्याच शब्दात सांगायचं झालं तर हिंदू समाजात जातीची उतरंड आहे आणि या उतरंडीत खालच्या जातीवर ही अन्यायाची कुऱ्हाड चालवली जाते. आणि विशेष म्हणजे ही जाती व्यवस्था जन्माधिष्ठित आहे. आपण कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा आहे कुणाच्याही हातात नसतं. परंतु केवळ तथाकथित खालच्या जातीत जन्माला आला म्हणून त्या व्यक्तीला अस्पृश्यतेच्या या अन्यायाचं बळी व्हावं लागतं. म्हणजे जी गोष्ट आपल्या हातातच नाही त्या गोष्टीला गुन्हा मानून त्या गुन्ह्याची शिक्षा त्या समाज घटकास मिळते. हे दुर्दैव आहे. अन्य सर्व बाबतीत उत्तम आणि आदर्श असलेल्या आपल्या हिंदू समाजाला जातीभेदाचा आणि अस्पृश्यतेचा अभिशाप किंवा कलंक असा लागलेला होता. आणि हा कलंक नष्ट करण्यासाठी अनेक महामानवांनी प्रयत्न केले. बुद्धिप्रामाण्यवादी गौतम बुद्धानं जाती संस्थेला हादरा दिला. मग रामानुजाचार्य असतील, बसवेश्वर असतील, स्वामी चक्रधर असतील, रामानंद असतील, कबीर असतील, चैतन्य असतील, अशा महाभागांनी भक्ती क्षेत्रामध्ये एकात्मतेचा आग्रह धरला. एकनाथ, तुकाराम, रोहिदास, चोखामेळा यांच्यासारख्या अनेक साधू संतांनी समानतेचा उपदेश केला. सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू या सत्ताधारी राजे महाराजांनी सुद्धा हा प्रयत्न केला. आणि राजा राममोहन रॉय, शशीधर बंदोपाध्याय, महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी यासारख्या अनेक समाज सुधारकांनी धार्मिक पुनरुज्जीवनाची तुतारी फुंकली. या महामानवांच्या प्रयत्नातून हिंदू समाजाला लागलेली जातीभेदाची आणि अस्पृश्यतेची ही कीड काही प्रमाणात धुतली गेली, बरोबर आहे, परंतु समूळ नष्ट झाली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दुष्ट रूढीचा साक्षात अनुभव घेतल्यामुळे या कुरूढींवर विद्रोही प्रहार करण्यासाठी ते सज्ज झाले. त्यांनी वर्षानुवर्षे या वाईट रूढीमधील अन्यायाखाली दबून गेलेल्या शोषितांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जागृत करावं म्हणून अनेक परिषदा घेतल्या. बहिष्कृत भारत, मूकनायक यासारखी वृत्तपत्रे काढली. अनेक लेख लिहून प्रसिद्ध केले. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह असेल, मनुस्मृती दहन असेल, यासारखी आंदोलनं करून हिंदू समाजातल्या अस्पृश्यतेच्या बुरुजावर प्रहार केले. आपली सारी बुद्धिमत्ता पणाला लावून वाणी, लेखणी आणि करणी यांच्या माध्यमातून समाजातल्या या जीवघेण्या विषमतेवर त्यांनी हल्ले चढवले. शोषितांना अन्यायाविरुद्ध उभे करताना त्यांनी शोषकांचं सुद्धा प्रबोधन केलं. गोलमेज परिषदेत भाग घेऊन अस्पृश्यांचं दुःख जगाच्या वेशीवर टांगलं. आणि शेवटी येवल्याच्या परिषदेमध्ये धर्मांतराची घोषणा करून एक प्रचंड धक्का दिला. ही घोषणा झाल्यानंतर अन्य धर्मीयांनी त्यांना मोठी लालूच दाखवण्याचा प्रयत्न केला. हैदराबादच्या निजामाने तर त्यांच्या पायावर अमाप संपत्ती ओतण्याचं आमिष दाखवलं. परंतु भारत देशाबद्दल प्रचंड प्रेम असलेल्या
राष्ट्रभक्त डॉक्टर आंबेडकरांनी भारतातील मातीतच जन्मलेला बौद्ध धम्म स्वीकारून आपलं राष्ट्रप्रेमच व्यक्त केलं. डॉक्टर आंबेडकरांना धर्मांतराच्या घोषणेमुळे स्पृश्य हिंदूंच्या सामाजिक आत्म्यात जाग यायला लागली. म्हैसूर सरकारनं दसऱ्याच्या दिवशी दरबारात साजऱ्या होणाऱ्या उत्सवामध्ये भाग घेण्यासाठी अस्पृश्यांना संमती दिली. त्रावणकोर सरकारनं आपल्या ताब्यात असलेली 1600 देवळं अस्पृश्यांना खुली केली. आंबेडकरांच्या देशाबद्दलच्या अतीव प्रेमाचं आणखी ठळक उदाहरण म्हणजे देशाची राज्यघटना. तिचं प्रारूप तयार करणाऱ्या समितीचे अन्य नेते निरनिराळ्या अडचणीमुळे ते काम करू शकले नाहीत. म्हणून बाबासाहेबांनी एक हातीच हे काम केलं आणि राज्यघटना तयार करताना केवळ दलित समाजाचाच विचार नाही केला, तर देशातल्या सामान्य नागरिकांचा सर्वंकष विचार करून त्याला न्याय मिळेल अशी राज्यघटना त्यांनी तयार केली. एक व्यक्ती एक मत या विचाराने राजकीय लोकशाही तर राज्यघटनेने प्रदान केलीच, पण स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यांनी युक्त अशा अनेक कलमांच्या द्वारे आर्थिक आणि सामाजिक लोकशाही सुद्धा देशाला प्राप्त झाली. डॉक्टर बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर भारतीय समाजाचं एकसंधत्व होतं. समाजामध्ये समरसता असल्यासच समता निर्माण होऊ शकेल. सारा समाज हे माझं कुटुंब आहे, ही पारिवारिक समरसतेची भावना निर्माण होणं गरजेचं आहे. जे मजुरी करतात ते हलक्या जातीतले, अशी चुकीची मनोवैज्ञानिक धारणा मुळापासून काढून टाकली पाहिजे. समाज परिवर्तनाच्यासाठी महिलांचं मोठं योगदान असतं. हे जाणून त्यांनी मुलीलाही वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा मिळण्याबरोबरच चमचमणाऱ्या धातूचा मुलामा देऊन दागिन्याचा देखावा करण्यापेक्षा मुलांना चांगलं शिक्षण आणि संस्कार देण्याचा सल्ला दिला. शासनातर्फे सोयी सवलती उपलब्ध होऊ शकतील, परंतु समाजात समभाव आणि ममभाव निर्माण झाला तरच समाजाची प्रगती होईल. ही भावना जोपासायची त्यांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुण्यस्मरण करताना प्रत्येक भारतीय नागरिकानं समाजाबद्दल आपुलकीची, परस्पर सामंजस्याची, ममतेची आणि समरसतेची भावना जागृत केली पाहिजे आणि या भावनेनुसार कृती करणं हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद गंगुर्डे सर. अतिशय मौलिक विचार आपण या ठिकाणी मांडले. आपल्या विचारांचा निश्चितच प्रत्येकाने अंगीकार केला पाहिजे. यापुढील व्याख्यान सत्रातील आपले व्याख्याते आहेत शकील जाफरी सर. शकील जाफरी सर एक अतिशय उत्तम कवी आहेत. सामाजिक समरसतामध्ये सक्रिय कार्य करणारे शकील जाफरी सर हे ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. मिर्झा गालिब या पुरस्कारासह अनेक मानाचे सन्मान त्यांना प्राप्त झालेले आहेत. चला तर मग आपण विचार ऐकूया शकील जाफरी सरांचे. नमस्कार मित्रांनो, मी मोहम्मद शकील जाफरी, मंचर, पुणे. संविधान दिनानिमित्ताने 2 शब्द सांगू इच्छितो. जगातील कोणत्याही देशापेक्षा सर्वात मोठे लिखित असे संविधान तयार करून केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगात आदर्श असं महत्त्वपूर्ण संविधानरूपी अनमोल असा ठेवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिले. म्हणून सर्वप्रथम त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि आपल्या संविधान दिवस चिरायू होवो अशी इच्छा प्रकट करतो. मित्रांनो, भारतीय संविधान हे इंग्रजी भाषेत असून हिंदी भाषेतील प्रत ही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वाचं
पाया असलेल्या आपल्या संविधानावर एक भारतीय म्हणून मला अभिमान आहे. 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान समिती स्थापना झाली. या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, तर उपाध्यक्ष डॉक्टर S.C. मुखर्जी व सल्लागार म्हणून डॉक्टर B.N. राव यांची निवड करण्यात आली. या समितीत प्रामुख्याने पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राधाकृष्णन, K.M. मुन्शी व डॉक्टर जयकर यांचा समावेश होता. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. तसा पाहिले तर संविधान सभेचे संविधान बनवण्याचं वेगवेगळ्या कामांसाठी एकूण 22 समित्या नेमल्या होत्या. यापैकी 8 प्रमुख समित्या आणि इतर उपसमित्या होत्या. मित्रांनो, या घटनेच्या पहिल्या मसुद्यामध्ये 315 कलमे व 7 परिशिष्टे होती. पुढे त्यात वाढ झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संमत झालेलं आपलं भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी सुरू झाली. प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार या घटनेत आहे. यात राज्यकारभाराविषयीचे अनेक नियम, अधिकार, कर्तव्ये, लोकांचे सार्वभौमत्व आदी अनेक विषय आहेत. या राज्यघटना वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात प्रामुख्याने संघराज्य व त्याचे स्वराज्य क्षेत्र, स्वातंत्र्याचा हक्क, नागरिकत्व, मूलभूत हक्क, समानतेचा हक्क, शोषणाविरोध हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, संविधानिक उपाययोजना हक्क, त्याचप्रमाणे राज्यधोरणांची निर्देशिक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये, संघराज्य, राज्य याची कार्यपद्धती, न्यायालये, न्यायाधिकरणे, निवडणुका, आणीबाणी, राज्यभाषा याखेरीज संकीर्ण यात उर्वरित सर्व विषय समाविष्ट होतात. असं सर्व स्तरावरील भव्य दिव्य बाबींचा समावेश यात आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेच्या अर्पणपत्रिकेत या संविधानाची उद्देशिका आहे. ती अशी आहे की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचं व त्याचं सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचं आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देण्याची बंधुता प्रवर्धित करण्याचं संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेस आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियम करून स्वतः अर्पण करत आहोत. मित्रांनो, तसं पाहिले तर प्रत्येक भारतीयाने ज्याप्रमाणे आपापल्या धर्मग्रंथाचा अभ्यास करतात, त्याचप्रमाणे राज्यघटनेचं अभ्यास करून घटनात्मक नीतीचे काटकोरपणे पालन करणे म्हणजे संविधानाला बळकट होईल आणि संविधानाला बळकट करण्याचं कारण बनेल. जोपर्यंत आपण संविधानाला या पद्धतीने बळकट करणार नाही, आचरणात आणत नाही, तोपर्यंत संविधानाचं उपयोग म्हणावा तसं होणार नाही. मित्रांनो, एका घरात राहणारे सख्खे 2 भावांना एकत्रित घरात राहणं अवघड जातं. पण आपल्या
देशाचे 37 राज्य, 10पेक्षा जास्त धर्म, 7,500पेक्षा जास्त जाती, 3,000पेक्षा जास्त भाषा आणि हजारो संस्कृती, वेगवेगळे पंथ, 45 कोटीपेक्षा जास्त कुटुंब आणि 138 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येला असलेल्या आपल्या देशाला 70 वर्षापासून एकत्र बांधून ठेवणारा हा संविधान आणि त्या संविधान लिहिणारे महामानवाला अभिवादन करून या महामानवावर लिहिलेली माझी स्वतःची एक कविता मी वाचन करून निरोप घेणार आहे. माझी कवितेचे शीर्षक आहे असं माझं भीमराव. असं माझं भीमराव, भीमाई रामजीचा पुत्र, माझ्या भारताच्या शान, एक देशाच्या नाही तो साऱ्या जगाचा अभिमान, असं माझं भीमराव. परिस्थितीला नाही कधीही त्यांनी दिले नाही दोष, दिशा सार्थकी लावले आपल्यातलं रे रोष, असं माझं भीमराव. शिकण्यास लक्ष दिले सारे दुःख विसरून, शिकण्यास लक्ष दिले सारे दुःख विसरोनी, वर्गाबाहेर बसोनी मोठा झाला हो शिकोनी, असं माझं भीमराव. आगीत गरिबीच्या स्वतः जळत होते तरी, हार मानलेच नाही सारे छळत होते तरी, असं माझं भीमराव. गुलामीच्या साखऱ्यांना एका झटक्यात तोडले, वर्ण व्यवस्थेचं त्यांना उभं कंबडे मोडले, असं माझं भीमराव. रात्र दिवस झटले अंधश्रद्धेला पाडाया, खोट्या जाती धर्माचं सडक्या प्रेताला गाडाया, असं माझं भीमराव. रात्र दिवस झटले अंधश्रद्धेला पाडाया, खोट्या जाती धर्माच्या सडका प्रेताला गाडाया, असं माझं भीमराव. शिक्षणाचं पताका कांद्यावर ते घेऊनी, माणुसकीच्या लढाई पहा लढविले त्यांनी, असं माझं भीमराव. दलितांचा तो कैवारी प्रेमाचा तो झरा होता, दलितांचा तो कैवारी प्रेमाचा तो झरा होता, मानवतेच्या मुकुटी शोभणारा तुरा होता, असा माझं भीमराव. मनोवादाला जाळून खाली पाडून जिंकले, मनोवादाला जाळून खाली पाडून जिंकले, संस्कृतीची ती लढाई लढून जिंकले, असे माझे भीमराव. संघटित रे होऊन शिकण्यास दिले मंत्र, संघटित रे होऊन शिकण्यास दिले मंत्र, दाखविले त्यांनी आम्हा सुखी जगण्याचे तंत्र, असा माझा भीमराव. अत्याचाराच्या विरोधात हक्क जगण्याचा थाट, अत्याचाराच्या विरोधात हक्क जगण्याचा थाट, दाखविले आम्हा त्यांनी असं संघर्षाची वाट, असं माझं भीमराव. प्रेम करुणा स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय, प्रेम करुणा स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय, याचा पाठ शिकवून सहन केले ना अन्याय, असं माझं भीमराव. एका मताच्या रूपात दिले साऱ्यांना समानता, एका मताच्या रूपात दिले साऱ्यांना समानता, लाख मोलाची जपले त्यांनी देशाची अखंडता, असं माझं भीमराव. देव भेटला दिनांना भीमरावाच्या वेशात, देव भेटला दिनांना भीमरावाच्या वेशात, मग भाग्यही लिहिले संविधानाच्या रूपात, असं माझं भीमराव. शिक्षणाच्या हत्याराने राक्षसत्वाला मारले, शिक्षणाच्या हत्याराने राक्षसत्वाला मारले, संविधान रे लिहुनी भारताला रे तारले, असं माझं भीमराव. मनामध्ये शकील आहे त्यांचा आदरचं स्थान, या थोर महामानवाला करूया अभिवादन, करूया अभिवादन, करूया अभिवादन. मित्रांनो, 26 अकराचं दिवस एका अर्थाने काळा दिवस पण आहे, कारण काय पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात आपले भारतीय जवान शहीद झाले होते. त्या पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो आणि 26 अकरा रोजी शहीद झालेल्या सर्व जवानांना, तसेच सीमेवरती आपली प्राणाहुती देऊन देशाचे रक्षण करणारा संरक्षण करणारे सर्व सैनिकांना श्रद्धांजली वाहतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय मानवता. धन्यवाद. धन्यवाद जाफरी सर, खूप छान विचार आपण मांडले. यापुढील विचार आपण ऐकणार आहोत एक वेगळ्या पठडीचा कवी, संत काव्य, संत चित्रकार, संत साहित्याचा गाढा अभ्यासक आणि महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे
संस्थापक अध्यक्ष आप्पा तथा वी ग सातपुते यांचे. चला तर मग आपण त्यांचे विचार ऐकूया, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊया. नमस्कार मित्रो. डॉक्टर मधुसूदन घाणेकर सरांच्या समरसता परिषद संस्थेच्या निमित्ताने आज माझं एक थोडक्यात मनोगत मी या ठिकाणी व्यक्त करतो आहे. मित्र नमस्कार. समरसता परिषद संस्थेचा उद्देश हा सर्वार्थानं मानवतेची नैतिक जी जीवनमूल्य आहेत आणि त्यांचे संस्कार आणि परस्पर स्नेहार्थ संबंध जे आहेत अशा एकात्मतेचा एक सुंदर संस्कार आहे असं मला वाटतं. सर्व जात पंथ धर्म यांची मूलभूत तत्वे जी आहेत ही समस्त मानवाच्या कल्याणासाठी आहेत याची जाणीव करून देणे आणि परस्पर भेदभाव नष्ट करणे आणि मानव हा एकच धर्म असून सामाजिक अनिष्ट प्रथा नष्ट करणे हा उद्देश या संस्थेत आहे असं मला वाटतं. आपण पाहिलं असतं आपली प्राचीन परंपरा जी आहे भारत ही संतांची देवांची भूमी आहे आणि आपल्यातील संत महंत सामाजिक सुधारक समाज सुधारक यांनी कुठल्याही भेदभावाचे कधीही समर्थन केलेले नाही आहे. उलट मानव धर्मातील समानता हेच कल्याणकारी जीवनाचे मूलतत्व आहे असे म्हटले असून त्यांच्या विचारातून या संत वाङ्मयातून किंवा आपले समाज सुधारकांच्या जी विचार तत्वे आहेत या विचारातून ही गोष्ट लक्षात येते हे आपल्याला मान्य करावं लागेल. अगदी आपण याचा असा विचार करूया की ऐतिहासिक शिवकालीन साम्राज्यात देखील श्रीमंत छत्रपती शिवप्रभू शिवाजीराजे यांनी मानव धर्माचे पालन केलेले आहे. स्वराज्यामध्ये पाहणं कुठेच जातीभेद नव्हते. परस्पर प्रेमभाव होते, परस्पर प्रेमास्था होती, परम विश्वास होता, निष्ठा होती, समर्पणाची त्यागाची भावना होती. सर्व संत महंत धर्मगुरू महात्मा गांधी, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, सावरकर, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आमटे अशा साऱ्याच अनेक समाज सुधारकांनी बघा अशा सगळ्या समाज सुधारकांनी अत्यंत सद्विवेक बुद्धीने फक्त सामाजिक समरसतेचा विचार केलेला आहे की त्यामध्ये फक्त मानवी जीवनाचं मानवाचं कल्याण आहे. कुठेही अपपर भाव नाही. संस्कृतीचं जतन आहे, मानवी जीवन मूल्यांकांचं जतन आहे. आणि या सर्वांची आपल्याला तशी माहिती आहे तरी देखील केवळ स्वार्थापोटी समाजातील काही एक हाताच्या बोटावर मोजणारे जे काही घटक आहेत की नाही हे काय करतात की स्वस्वार्थापोटी या सामाजिक समरसतेचा विचार करत नाही. हे खरं दुर्दैव आहे आणि त्यातून सामाजिक दुही निर्माण होत जाते व सर्वत्र वैचारिक संघर्ष जाणवतो. असं खरं घडू नाही आहे. भगवंताने आपल्याला विवेकी सद्बुद्धी दिली आहे. चांगलं काय वाईट काय याचं आपल्याला कळतो. आपण घाणीच्या साम्राज्यापाशी राहू शकत नाही. जिथे सुंदर बगीचा आहे, जिथं अत्यंत सुंदर उपवन आहे, जिथं फुलाफळांनी बगलेली बाग आहे अशा ठिकाणी आपण राहत असतो. ही मानवी प्रकृती आहे, प्रवृत्ती आहे. तेव्हा व या सर्व प्रकारातून केवळ परस्पर विवेकी स्नेहार्थ असे सरोख्याचे वातावरण निर्माण व्हावे अशी सोपी आणि सुटसुटीत सामाजिक समरसतेची व्याख्या आहे आणि समाजहिताची आहे. आणि अशा या समाजहिताच्या कामाला
समरसतेच्या कामाला आपण सर्वांनी वाहून घेतलं पाहिजे, आपला वेळ दिला पाहिजे आणि आपली जागतिक शांतता जी आहे ही या सामाजिक समृद्धीच्या माध्यमातून आपली जपली पाहिजे, ही गोष्ट खरी. यानंतर मी एक वंदनीय बाबासाहेब आंबेडकर यांची कविता फक्त वाचून दाखवतो आहे आणि थांबतो. वंदन वंदन त्या विभूतीला, वंदन वंदन त्या विभूतीला, मानवतेच्या महामानवाला, जो जाणतो अर्थ मानवतेचा, जो जाणवतो अर्थ मानवतेचा, मानव एकची धर्म मानवी, मानव एकची धर्म मानवी, सर्वाठाई एकची आत्मा, सर्वाठाई एकची आत्मा. वंदन वंदन त्या विभूतीला, वंदन वंदन त्या विभूतीला. विवेकी निधर्मी चारित्र्याग्रही, चारित्र्याचा आग्रह करणारे बाबासाहेब आंबेडकर. विवेकी निधर्मी चारित्र्याग्रही, स्पृश्यास्पृश्यतेचा विरोधक. बघा, स्पृश्यास्पृश्यतेचा विरोधक, जगती मानवतेचाच पुजारी. वंदन वंदन त्या विभूतीला, वंदन वंदन त्या विभूतीला. प्रज्ञावंत, नीतिज्ञ, विधिज्ञ, प्रज्ञावंत, नीतिज्ञ, विधिज्ञ, सहिष्णू, मानवी संस्कृतीचा अध्यापक. बुद्ध आगळाच तो परिवर्तनाचा, बुद्ध आगळाच तो परिवर्तनाचा. वंदन वंदन त्या विभूतीला, वंदन वंदन त्या विभूतीला. भारतीय संविधानाचा उद्गाता. जगद्वंद्य हा सर्वश्रेष्ठ मानव, जगद्वंद्य हा श्रेष्ठ महामानव, अमर देशभक्त भारतभूमीचा. वंदन वंदन त्या विभूतीला, वंदन वंदन त्या विभूतीला. भीमराव सर्वांचाच कैवारी, भीमराव सर्वांचाच कैवारी. ज्ञान विज्ञानाचा असे पाईक, आदर्श पुत्र भारतभूमीचा, आदर्श पुत्र भारतभूमीचा. वंदन वंदन त्या विभूतीला, वंदन वंदन त्या विभूतीला, वंदन वंदन त्या विभूतीला. नमस्कार. धन्यवाद आप्पा. आपले विचार हे नेहमीच मौलिक आणि आम्हाला प्रेरणादायी असतात. व्याख्यान सत्र या ठिकाणी समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद.